नमस्कार. अभ्यास अकॅडमी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महत्त्वाच्या पोस्ट्स ज्या डी-आर-डी-ओ भरणार आहे. 2025 ची ही भरती आहे आणि खूप चांगल्या पगाराची भरती आहे. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देणार आहे. कसं पेमेंट आहे आणि काम कुठे असणार आहे सगळ्या गोष्टी. डी-आर-डी-ओ म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट आणि ऑर्गनायझेशन. म्हणजे याचं आपल्याला महत्त्व कोरोनाच्या टायमात खूपच चांगल्या पद्धतीने कळालं असेल. हे डी-आर-डी-ओ केंद्र शासनाच्या अंतर्गत येतं. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स याच्या अंतर्गत येतं. त्यानंतर आपण बघणार आहोत की डी-आर-डी-ओच्या कोणत्या पोस्ट आहेत आणि त्यासाठी काय महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता लागते ते सुद्धा बघणार आहोत. तर पदाचं नाव प्रोजेक्ट एफ ज्याची पद क्रमांक 1 आहे. त्यासाठी तुम्हाला बी.टेक कम्प्युटर सायन्स किंवा त्या लेव्हलचं तुम्हाला शिक्षण असणं गरजेचं आहे आणि 10 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. प्रोजेक्ट डी साठी प्रथम श्रेणी बी.टेक पास असायला पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. 3 नंबरचा प्रोजेक्ट जो आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बी किंवा बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन आणि समतुल्य म्हणजे त्याच बरोबरचं 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव सुद्धा असायला पाहिजे आणि 4 नंबरच्या पदासाठी तिथे दिलेलं आहे. आता बघूया 1 वर्ष 1 एप्रिल 2025 एस-सी-एस-टी साठी 5 वर्ष सूट आहे आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे. ही झाली वयाची अट आणि ते खाली दिलेलं आहे कोणत्या पदासाठी किती वयाची सूट आहे ते किती वर्षापर्यंत आहे. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आहे आणि जनरल ओबीसी साठी फी आहे ₹100. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी महिलांसाठी फी नाहीये. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे शेवटची 1 एप्रिल 4 वाजेपर्यंत. आता ही आहे ऑफिशियल डी-आर-डी-ओची वेबसाईट आणि याच्यामध्ये जर आपण इथे क्लिक केलं तर तुम्हाला ह्या नवीन जागांबद्दल माहिती मिळेल, भरतीबद्दल माहिती मिळेल. आता ते पी-डी-एफ मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे, जे की इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांच्यावालं, त्यांच्यासाठी तिथं एक पोस्ट आहे आणि त्या पोस्टसाठी आहे असं पेमेंट आहे, की तिथे ₹2,20,000 पेमेंट आहे त्या पोस्टसाठी. सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे. एका दुसरी पोस्ट आहे तिथं 2 नंबरची प्रोजेक्ट ते सायंटिस्ट डी साठी 10 व्हॅकन्सी आहे आणि ₹1,24,000 पेमेंट आहे. ₹1,24,000 त्यासाठी गरजेचं काय आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची जी सायंटिस्ट सी प्रोजेक्ट पोस्ट आहे त्यासाठी व्हॅकन्सी आहे 7 आणि पेमेंट आहे 1,09,000 इथे गरजेचं ते दिलेलं आहे आणि डी नंबरची जी व्हॅकन्सी असेल ₹90,000 प्रोजेक्ट आहे, पैसे आहे पेमेंट पर मंथ ₹90,000 प्रोजेक्ट सायंटिस्ट बी साठी. अशा प्रकारचे इथे भरपूर पेमेंट आहे आणि कोणती स्ट्रीम इथे कशा प्रकारे वळू शकते कोणत्या याच्यामध्ये ते सुद्धा मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे. तुम्ही पॉज करून ते बघू शकता. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने दिसेल आणि ह्या व्हिडिओच्या खाली मी पी-डी-एफची सुद्धा लिंक देत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी बघण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होऊन जाईल. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, सबमिशन कसं करायचं ते सुद्धा इथे दिलेलं आहे स्क्रीनवर आणि तुम्ही ते बघू शकता. तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जायचं, कसं करायचंय सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, दिलेलं आहे आणि त्यातूनच आपल्याला अशी माहिती मिळेल. जर तुम्हाला हवं असेल की फॉर्म कसं भरायचं काय, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊ, फॉर्म कसा भरायचा आणि पुढची प्रोसेस काय राहील तर. अकॅडमिक रिक्वायरमेंट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगून झालेलं आहे. की अकॅडमिक रिक्वायर कोणत्या पद्धतीचे आहेत. त्यासाठी एज ग्रुप काय आहे, एज ग्रुप किती लागतो, एज लिमिट काय आहे ते सुद्धा मी ह्याच गोष्टी तुम्हाला तिथे पहिले सांगून झालेलं आहे. त्यामुळे आता हे मी सांगितली ती माहिती खरी आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी मी तुम्हाला हे पी-डी-एफ दाखवत आहे. ओके. तर त्यातूनच जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्याचे काही वेगळे रूल आहे का, तर ते तिथं आहे आणि ते तशा प्रकारे तिथे दाखवलेले आहे. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स कसा असायला पाहिजे, किती वर्षाचा असायला पाहिजे, हे सुद्धा मी तिथे सविस्तर आणि संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. हे वर्क एक्सपिरियन्सचं पी-डी-एफ झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे पुढचे पण सुद्धा, की तुमचं सी-सी-ए डिक्लेरेशन कसं आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी ॲप्लिकेशन फी पेमेंट मोड काय असायला पाहिजे. तुम्ही ॲप्लिकेशन फी खरंच खूप चांगली कमी आहे, ₹100 आहे. तर तुम्ही भरू शकता जनरल ओबीसीमधून आणि महिलांनी तर हा फॉर्म भराच. आता पोस्टसाठी किती पेमेंट आहे, किती कॅन्डिडेट्स येऊ शकतात, किती लिमिट आहे ते सगळं इथे दिलेलं आहे आणि तुम्ही ते पॉज करून बघू शकता. याच्यापेक्षाही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आमच्या अशाच व्हिडिओमधून मिळत राहील. त्यासाठी तुम्ही अभ्यास अकॅडमीला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही व्हॅकन्सी खूप महत्त्वाची आहे. यासाठी नक्कीच प्रयत्न करा कारण ₹2,00,000 पेमेंट आहे एका व्हॅकन्सीसाठी आणि या प्रकारे डी-आर-डी-ओ खूप नावाजलेली संस्था आहे
तिथे नक्कीच काम करायला भेटलं तर खूपच चांगली गोष्ट राहील तुमच्यासाठी. तिथे बघा तुम्ही सिलेक्शन प्रोसेस कशी राहील, ते कोणाला घेतील, त्याच्यानंतर लायबिलिटी टू स्कोर सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. चेकलिस्ट काय असायला पाहिजे तुमच्या डॉक्युमेंट कशी अपलोड असायला पाहिजे, ते सुद्धा इथं दिलेलं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता पॉज करून. आम्ही PDF ची लिंक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहोत. आणि त्यातून तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर महत्त्वाची तारीख आहे 1 एप्रिल 2025 4 वाजेपर्यंत.